हा मग काय विषय नाही बरं का, लय टॉपचा विषय आहे. हा मुंबईला सगळ्या इथून जातात. तुट ना बाबा. बघू शकता बघा कसलंय, अरे लय टॉपचा विषय होता हे बघा. हे बघा हात तर डायरेक्ट म्हणजे आता सुरुवात झाली आहे बोरं यायला. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये. तर गाईज आम्ही आज चाललोय छत्रपती संभाजीनगरवरून आडूळ गावामध्ये, जशी की खूप एक्सप्लोर करण्यासारखी जागा आहे. तर आज आम्ही निघालोय, मी हे बघा विद्या आणि इकडं सचिन भाऊ पण. सचिन भाऊची एक गाडी आहे आणि आमची एक गाडी आहे. तर गाईज बघूया जर्नीमध्ये काय काय होतं काय काय नाही. तर तुम्ही असंच माझ्यासोबत राहा. तर चला भेटूया तुम्हाला पुढे. आम्ही छत्रपती संभाजीनगरवरून कम से कम 10 किलोमीटर आलो आणि आमची तुम्ही हालत बघू शकता. इथं जातो स्कार्फ काढ ना. तर गाईज आम्ही आता इथं माऊली हॉटेलवरती थांबलोय. छत्रपती संभाजीनगरमध्येच आहेत आम्ही आता. आणि हे भैया बघा मस्तपैकी इथं चाय बनवत आहेत. कसली मलाई, दूध आहे का? कोणतं चाय बनवत आहे? हा. तर गाईज आम्ही फायनली आडूळ गावामध्ये पोहोचलो आहेत आणि तुम्ही बघू शकता आम्ही घराच्या इथंच आहेत. फुल गावची वाईब आहे. तर सचिन भाऊ आणि विद्या हातपाय तोंड धुते. तर इथून आता आपण जाणार आहेत मस्त थेर शेतामध्ये. चला बघूया पुढे काय होतं काय नाही. गाईज आम्ही फायनली आता डाबरोळ गावामध्ये पोहोचलोय आणि तर तुम्ही बघू शकता अश्विनीला मस्तपैकी आमच्यासाठी चाय वगैरे बनवते, चिकन वगैरे मस्तपैकी तिने बनवून ठेवलं एकदम गावरान. काय बोलते? होय तुला बनवता येत नाही का? ये बड़ी अच्छी बात कही आप. नाही बनवतात, खोटं बोलू नको. लिंबाच्या झाडाखाली बसून जेवायची मजाच वेगळी. बघू शकता क्वालिटीची बिर्याणी, एकदम क्वालिटी बिर्याणी. कसं वाटतंय बिर्याणी खायला? कसं वाटतं तुम्हाला? हा भाऊ गावचं काय टेन्शन नाही. तुला कसं वाटतंय भाऊ? हा मग क्वालिटीचा विषय बरं का. हा अश्विनला बिर्याणी बनव येत नाही, मग बाहेरून मागवली. बंद करो हात जोड के. तेव्हा कांदा बिंदा इथं. थँक्स. नाही चला चला. मग काय तोडून बिडून ठेवा मस्तपैकी. अशा हिला 2-3 हाट्या टाक चुकायच्या. तर गाईज आता आम्ही इथून निघालोय शेतामध्ये. तर बघूया आता तिथं एन्जॉय करण्यासारख्या काय काय गोष्टी आहेत, तोडण्यासारख्या काय काय गोष्टी आहेत, घेऊन जाण्यासारख्या काय काय गोष्टी आहेत. तर फायनली बघा सर्व निघालोत. आता इथून एक टार्झन निघते आणि भाऊ मस्तपैकी टार्झनवरती बसलाय आणि ह्या ठिकाणी खूप लाजते. आणि अश्विनी पण आमच्या सोबत आहे. तर आमची टार्झन बघा ह्या साईडला थांबली आहे. तर चला निघूया. कसला कापूस आहे, टॉपचा विषय आहे एकदम टॉप. गाईज फायनली आम्ही रानामध्ये आलोय. तर तुम्ही बघू शकता बघा शेंगा आहे तिकडं या साईडला. या कसल्या शेंगा आहेत रे? हा या तुरीच्या शेंगा आहेत. आणि त्या साईडला ना कापूस लावलाय आपला. आणि काय काय रे शेतामध्ये अजून? शेतामध्ये शेंगा काढायच्या, शेतामध्ये गहू आहे आणि ज्वारी, हा मोसंबीची बाग, काय बोर, जांब. हा तर काय हे सगळं आपल्या वावरामध्ये. तर तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळात. ही विहीर आहे, ह्याच्यात पाणी पितात का हे? अच्छा. तर गाईज आम्ही आता शेतामध्ये आलोत आणि एवढं फ्रेश झालोत ना आम्ही. खरंच मुंबईमध्ये ना या सर्व गोष्टी ना असं बघायला भेटत नाहीत. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता आम्ही सगळं एक्सप्लोर करतोय. हे बघा हा जो बाग आहे ना पूर्ण डाळिंब्याचा. डाळिंब आहे ना? डाळिंब आले नाहीत ना अजून? हे बघा फुल आले त्याच्यावरती. हे बघा छोटा डाळिंब भेटला आपल्याला. बघा हा डाळिंब आहे. मी तर सगळे कापसा घेऊनच जाणार आहे, पोती भरून कापसा घेऊन जाणार आहे. ऐसे कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी. विविध कापूस वेचते. गाईज तुम्ही मोसंब्या बघू शकता. बघा मोसंब्या कसला टॉपचा विषय. हा हे बघा हे सगळं मोसंब्याचा बाग आहे ह्या साईडनी. हे बघा आतमध्ये पण तुम्हाला दाखवतो गाईज.
हे पूर्ण पूर्ण मोसंबीचा बाग आहे बघा. मोसंबी बघा कशा आलेल्या आहेत मस्त, अशा हाताला लागतात. हा मग काय विषय नाही बरं का, लय टॉपचा विषय आहे. हा मुंबईला सगळ्या इथूनच जातात. हे बघा, तुट ना बाबा. बाबा खतरनाक विषय बरं का, यावं लागते बरं का रानात खायला. नाही घरी नव्हतं ना ते. बस बस बस, पूर्ण झाडच खाली करतील. विद्या चढील का झाडावर. तर गाईज तुम्ही बघू शकता कसला टॉपचा विषय. हा मग अजून आपल्याला खूप फिरायचे रानामध्ये. सर्व पुढं चाललेत आणि हे सर्व मोसंब्याचा बाग आहे या ठिकाणी. हे बघा एवढ्या आता मोसंब्या तोडल्यात आणि अजून मोसंब्या आपल्याला तोडायच्या आहेत. मी पाणी बघू शकता, हे सर्व पाणी आहे ना आपल्या शेताला देण्यासाठी आहे. या ठिकाणी बघा इथं पाणी आहे आणि त्या साईडला पण पाणी आहे. चला बघूया पुढं. चल विद्या. इथं तिथून चाला, इथून चाला. गाईज एवढं सुख ना कुठंच नाही भेटलं. मुंबईमध्ये पण नाही भेटलं ना कुठं भेटलं. तेवढं हे सुख ना शेतामध्ये भेटलंय. तर गाईज आता आम्ही फक्त मोसंब्याचा बाग एक्सप्लोअर केलाय. म्हणजे तुम्हाला फक्त आता मी मोसंब्या दाखवल्यात. तर तुम्हाला अजून पुढे भरपूर काय दाखवायचं आहे. तर तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू राहा. विद्या पुढे पुढे चल लवकर. कसं वाटतं तुला खरं सांग. एकदम भारी, मस्त वाटतं ना. एकदम एकदम भारी. तर गाईज तुम्ही बघू शकता ही सर्व ज्वारी या साईडला. इथं बघा पूर्ण पैकी ही पूर्ण ज्वारी आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती छोटे छोटे बोर आहेत. म्हणजे आता सुरुवात झाली आहे बोरं यायला आणि त्या छोट्या छोट्या बोरामध्ये पण थोडे थोडे पिकलेत ह्या साईडला आणि थोडे कच्चे आहेत. तर अश्विनी एक दोन तोडते आणि विद्या टेस्ट पण करून बघते. कसं वाटतं विद्या बघा. खाल्लं का, गोड आहेत का. आंबट तर आंबट आहेत का. त्या ठिकाणी आता विद्या तुरीच्या शेंगा तोडते. बघू शकता तुम्ही. तोड ना लवकर, तोड. आणि हे बघा हे बारीक पण तोडतंय. तोड, हा ना खिशात. त्या ठिकाणी तुम्ही काहीच बघू शकता. बघा कसलंय. अरे लय टॉपचा विषय होतं. हे बघा हे बघा हात तर डायरेक्ट हे घे. चांगले आहेत, मस्त आहेत एकदम. बघू शकता शेंगा. हे बघा खतरनाक सगळ्या काढायला आल्यात. काही आता आम्ही फायनली बघा एवढ्या शेंगा तोडलेल्यात आणि या बारीक पोरांनी तर लय तोडल्यात बाबा. इकडे बघ. थँक्यू. हे बघा शेंगा बघू शकता काहीच. कसल्या टॉपचा विषय आहे का नाही. आता या मस्तपैकी कुकरामध्ये शिजवायच्या. ही एवढी पोती भरलेली आहे, हा अजून भरायची थोडी बाकी आहे. ठिकाणी काहीच तुम्ही बघू शकता. हे बघा या ठिकाणी आम्ही खूप शेंगा तोडल्यात आणि कापूस वगैरे पण थोडा तोडलाय. म्हणजे आता आम्ही कापूस तोडायला थोडं जाणार आहेत आतमध्ये. तर ह्या ठिकाणी बघा हे आंब्याचं झाड आहे. सीझन वाईज आंबे लागतात ह्याला पण, खूप आंबे लागतात मोठे मोठे. तर काहीच आम्ही आता मस्त मोसंबी वगैरे शेंगा वगैरे मस्तपैकी तोडल्यात आणि मस्तपैकी आता घराच्या इथं बसलोय. सचिन भाऊ, मी आणि विद्या त्या साईडला गेली आणि अश्विनी ह्या साईडला बसली आहे. आता मस्तपैकी चाय वगैरे घेऊन छत्रपती संभाजीनगरला निघूया. तर गाईज फायनली आम्ही आता घरी पोहोचलोय आणि आम्ही खूप एन्जॉय केलाय वावरामध्ये वगैरे. जरा डबलच एन्जॉय झालेला आहे. मस्तपैकी एन्जॉय केलाय. तर हा ब्लॉग तुम्ही बघा नक्की आणि कोणी स्किप करू नका. ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या ब्लॉगला जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर हक्काने सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती पण आपल्याला फॉलो करा. आपल्या रील्स नवीन नवीन येत राहतात. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. तर भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. बाय बाय, लव यू.